माझ्या स्टाईलमध्ये येतोय काय. माझी माऊली ही सजे कशी सुंदरता व्याधिकरी सजे कशी सुंदरता व्याधिकरी माझ्या मागे मागे येऊ नको. जा बाळा, आपल्या मागे मी त्यांच्या आश्रयाला जा. आपणच तर माझे माता पिता माझ्यासाठी आडनाव कळकळतो. तुम्ही पितृकर्त्यापासून दूर जातात. बाळा, कोण आहेस तू? मी तुमच्या जांभळीतून उत्पन्न झालोय. ज्यावेळी तुम्ही निद्रिस्त असता तेव्हा शंकराने तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मी भली मोठी जांभई दिली आणि तिच्यातूनच मी उत्पन्न झालोय. बाळा, खरंच तू या ब्रह्मदेवाचा अंश आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे? बाळा, तू या त्रैलोक्यात कुठेही संचार कर. तुला कोणाचेही भय नाही. ज्याला आलिंगन देशील तो तात्काळ मरण पावे. मग माझे नाव काय? बाळा, तुझा वर्ण सेंद्रिय आहे, त्यामुळे तुझे नामकरण सेंदूर असे करतो. मी खरंच भाग्यवान आहे. तुमच्याकडून मला वरदान मिळेल, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी प्रथम तुम्हालाच आलिंगन देतो. असा गर्व अहंकाराने उन्मत्त होऊ नकोस, नाहीतर काय? मला महाराज आहे तुमच्या हिंमत. या असे सरळ पुढे या. माझ्याच वरदानाने उन्मत्त होऊन मला ठार मारण्याची भाषा. आता तुला मी श्राप देतो. काय? मला शाप? तू असुर होशील आणि श्री गजानन तुझे प्राण घेतील. काय? मला शाप? जन्मदाता ब्रह्मदेवा, क्रोधाने बेभान झालेला सिंधू प्रथम तुमचा जीव घेईल. मी तुझ्या मागून आलोच. मंग्या काय रे भाऊ? वाचवा मला.
तुमच्या वैकुंठ नगरीत माझे रक्षण करा. ब्रह्मदेवा, जगताचे निर्माते आपण. मी आपला असा थरकाप होण्याचे कारण असं कोणतं संकट आलंय आपल्यावर? श्रीहरी, माझ्याच अंशापासून निर्माण झाला आहे आणि माझ्याच वरदानाने उन्मत्त होऊन माझ्यावरच उलट फिरला आहे. असा कोण बरं दैत्य आहे आणि नाव काय त्याचं? श्रीहरी, त्याचे नाव सिंधू. सिंधू हे नामकरण मीच केले त्याचे. परंतु श्रीहरी, आता त्याच्यापासून माझे रक्षण करावे. देवा, आपण चिंतामुक्त आहोत. त्या सिंधुरासुराचा समाचार आम्ही घेऊ. तुम्ही माझ्या वैकुंठ नगरीत दडून बसा. धन्य आहे श्रीहरी. येतो. नारायण नारायण. अगदी योग्य वेळ नंतर येत आहे. आधीच त्यांना भेटू, नंतरच पुढील निर्णय घेऊ. नमो नमो तुझे देवा नारायणा. नमो नमो तुझे देवा नारायणा. देवा आलो तुझा दर्शना. देवा आलो तुझा दर्शना. आपलं येणं म्हणजे शुभशकुनाचं लक्षण. नक्कीच कोणती ना कोणती तरी आनंदाची बातमी ऐकायला मिळणार. नारायण नारायण. वैकुंठ नगरीत माझे पाऊल पडतात त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या अंतर्ज्ञानाने माहिती कळली असेलच. नारायण नारायण. मुनिवर्य, हे सारं खरं असलं तरी आपल्या स्वास्थ्य मुखवट्याने बोललेल्या बोल ऐकायला आम्हाला अधिक आनंद वाटतो. नारायण नारायण. श्रीहरी, या सिंधुरासुराने भूलोकात हाकार माजवला आहे. त्यांच्या भयाने त्या ब्रह्मदेवाला सुद्धा घाबरून पळून जावे लागले. नारायण नारायण. यांना मी माझ्या वैकुंठ नगरी गुप्तचरी दडवून ठेवला आहे. नारायण नारायण. प्रथम त्या देवांवर असा प्रसंग, मग आमच्या साधू संतांनी काय करावं बरं? कोणाची भक्ती करावी आणि शक्ती मागून घ्यावी आणि परत ती तुमच्यावर उलटावी. नारायण नारायण. जगताच्या पालनाचा विष्णुदेवा, तो सिंधुरासूर तुमच्यावर आक्रमण करून येत आहे. तेव्हा आपण सावध राहा म्हटलं. नारायण नारायण. आपण चिंतामुक्त राहावं. त्या सिंधुराचा समाचार मी युद्धाने नाही नामी युक्तीने घेईल. नारायण नारायण. ते तुम्हाला पाच जमेलच म्हणा, पण तो येण्याआधी मला इथून निघून जायला पाहिजे. नारायण नारायण. हरिनामाची जपता माळा, प्रभू नामाची जपता माळा. पाप हे सारे मंगले, नाममुखी चांगले. हरीचे नाममुखी चांगले. प्रभूचे नाममुखी चांगले.
असं डोळे भरून काय पाहतो आहे? यावे दैत्यराज, असं नसतं होय माझ्या वैकुंठ नगरीत. अरे वा, आमच्या स्वागताची बरीच अर्जी शिकायला दिसते, पण मी तुझ्याकडे तुला भाऊच्या गेला नाही. मग आपला येण्याचा इथे कळेल आम्हाला. अजून सुद्धा तुला माझ्या येण्यात तू कळला नाही. महाराज, काय सेवा करू आपली? अरे हाय, तू काय माझी सेवा करणार? जा, या वैकुंठातून चालता. सिंधुरा, विष्णू देवा, तुम्हा देवाच्या सामर्थ्याची कमेंट माझ्यासमोर मानू नकोस. त्या ब्रह्मदेवासारखा तुलाही पद्मापूर थोडी करी. सांग सिंधुरा, असं अविचाराने वागू नकोस. गर्वाने उन्मत्त होऊन केलेले अपराध आपल्याच नाशाला कारणीभूत ठरतात. अरे विष्णू देवा, तुझ्याकडून खरे काय वाईट काय हे खऱ्या जीवाला मी कळलं नाही. मला वाटलं होतं माझं पाऊल या वैकुंठाकडे पडतात तू मला प्रतिकार करशील, पण तसं काही न होता तू मला उद्देश करतोय. तर माझ्याशी युद्ध करण्यास तयार हो. सांग सिंधुरा, तुझ्यासारख्या महाबल देववीराशी युद्ध करायला विश्वास फक्त शंकर देवच योग्य आहे. तू त्यांच्याशी युद्ध कर. अरे विष्णू देवा, माझ्या इथे येण्याने तू भयभीत झाला. पण युद्धासाठी तुरंत पावले माझे भाऊ त्या शंकराशी युद्ध करून शांत करे. कैलासवासी शिवशंकर सावधान, मी एक आहे शंकर सावधान. वा शंकर वा, अरे सदा कदा तपश्चर्या जन्म असणारा असेल, बघा माझ्याशी युद्ध करणार. पण हो, त्याची ती सुंदर सटवी पार्वती ती कुठे दिसत नाही. तिचा शोध घेऊन तिचं अपहरण करायला हवं. लड्डू हे बघ, आज उरतील तर इथंच रवेगलं नाही. तुझ्यासारखी रूपसुंदरी लावण्य होती या कोसावड्याची पती शोभत नाही. खबरदार, माझ्या पैकीबद्दल अशा अपशब्द बोलशील तर काय करणार तू? चल चल हा उठला. पार्वती, माझ्या प्रिय पार्वती, जय पार्वती, पार्वती. सावकाश. मला काढता आहे. आपण कोण आहात? आपणच का ते? काय बदलून घ्या. तू कशाला आला इथे मारायला? जा, माझ्या अडवून चालता. राम चंद्रा, तू महाबलवान योद्धा आहेस. तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. असा किती निर्णय घेऊ नकोस. का रे बदलून घ्या. तुला सुद्धा माझ्या सामर्थ्याची कल्पना आली वाटतं. या परिस्थितीला तुझी मोठी अपकीर्ती होईल. त्या आपत्तीशी जगून तिला हक्काने घेऊन जा. पार्वती, खबरदार. एक पाऊल पुढे टाकशील तर माझ्या सेवकांनी तुला भस्म होईल. अरे कोसावड्या, स्वर्गात ब्रह्मऋषीला पराभूत करून त्याला पलकापुढे थोडी केले. तिथे तुझा काय? अरे पण
शंकराच्या शक्तीला तू अद्याप विजलेला नाहीस. अरे तुम्हा दैत्यांच्या मरण आमच्या देवांचे आधी असतं. मग तू तरी त्याला अपवाद कसा ठेवणार? एवढी जर हिंमत असेल तर स्वीकार कर जावं. तुझ्या सगळ्याच्या वरती माझ्यावर थोर. थांबा बाबांनो, या तुमच्या दोघांच्या भांडणात या आपल्याच्या कशाला तुमच्या दोघांचे युद्ध संपेपर्यंत या. स्त्रीला माझ्यापाशी द्या. हे पहा, तू ब्राह्मण आहे म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवतोय आणि या स्त्रीला तुझ्या स्वाधीन करतो. तर शंकरा होय त्याला तयार. मला उतरवायची आहे. या युद्धात तुझा पराभव झाला त्यामुळे ही स्त्री मी शंकराला देतो. तू इथून निघून जा. अरे हट रामखोर, तू ब्राह्मण नाहीस. तू तुझ्या कपटीचा अवलंब करून तू माझा घात केलास. शिवरा, मी तुला ठिकाण दिलंय. तू इथून निघून जा. जातो मी, पण ह्या अपराधा बदला घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही. होय माते, ठीक आहे. माते, गप्पर कर, प्रसन्नी असं पूर्वी वचन दिले होते. तुझ्या वीराने त्या मातेच्या गाडी फार विचलून गेले बघ. माते, अशी कष्ट होऊ नको. लवकर शिंद्रा सुराधा मधासाठी मी तुझ्यापुढे जन्म देणार आहे. धन्य झाले मी. तुझ्या नंतर बोलणारे मात्र झाले फार होतं. विद्यार्थी प्रभा, निघतो मी. पार्वती व्यापार मला बस. चल आपण कैलासवर पोहोचूया. पराभव, मला हा पराभव मान्य नाही. मला शंका आहे. मी पराभूत झालो तो देवांच्या कपाट बुद्धीने. पण आता पराभवाचा सूड उगवण्यासाठी लोकांवर स्वारी करून सर्वांची चाला चाळ उडवतो. चेतन आहे वाटतं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तू देवांची करुणा बघतोय म्हणजे या भूतलावर सुद्धा देवाचा भंता सुद्धा दिसतोय. अरे गोसावल्या, तोड बंद कर आणि डोळे उघड. आपण गेला आता. तुझा मृत्यू काळ शर्ट कोणता घातला? महादंड सिंदूर म्हणतात मला. तू माझ्यावरती धडपडा काढतोय. अरे कोणाची भक्ती करतो आहे? त्या पंचुल्या देवांची. आजपासून भूलोकी देवाचा नामस्मरण बंद. ही तुझी आज्ञा म्हणाल की आदेश? आदेश, महाशिंद्रातून राज्याचा आदेश. जर का माझ्या आदेशाचं पालन केलं नाही तर ती ठरवलेलं नाही. दैत्यसुरा, काय तुझ्या नीचपणाला कळस बनवावा लागेल. तू तुझ्या दैत्यकुलावर. राम खोरा माझ्या कुळाची चिंता करतोय.
झाला पाणी खाय दे शिवाय कोणाच्या रायामध्ये आहे? लोकांचा सम्राट घाबरला देवाचं नाम तुला बंद करायचं मग काय किंवा दैत्यांचा जय जयकार करावा आम्ही. तसंच करायचं सम्राट सिंधुरासुराचं जय जयकाराने निघणारा रमा तुम्हा दैत्यांचा गुणगान गायला आमची जीभ कदापि रजावणार नाही. सटवे देवाचं नाम जरा बंद कर आणि माझ्या आराला काय ते कदापि शक्य नाही. माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यासारख्या उन्मत्त दैत्यांचा शेवट करतीलच. मग आता तुला कोण वाचवतो तेच मला अगो तुझ्या नामात या हरिभद्रात या तुझ्या नामात या चंद्रमंडला गो आणि तिकडे त्या चंद्रसुराने भूतलावर आकार माजवला आहे. त्रिमूर्ती धन्य धन्य आहे तुमची. नारायण 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 भूतलावरती काय वार्ता आहे? नारायण नारायण तिकडे त्या चंद्रसुराने भूतलावर आकार माजवला आहे. एवढे मोठे नारायण नारायण एवढंच नव्हे तर तुम्हा देवाच्या नामस्मरण सुद्धा बंदी करते आहे तिकडे. नारायण नारायण श्री हरी कैलासपती या सैतानाच्या विनाशाचा लवकरात लवकर काय तो मार्ग शोधावा. नारायण नारायण देव हो तुम्हाला मार्ग आणि उपाय सापडेलच. त्यासाठी आपण गोष्टीची भेट घेऊ मग ते आपल्याला मार्ग आणि उपाय सांगतीलच. नारायण नारायण गोष्टीची भेट घेऊ चला तर. नारायण नारायण
बोर्डचा हाल केला त्या मला मारू नको. मला उलट पेटा करू नकोस. तुझा नृत्य काय नाही माझा मनोरंजन कर. त्या देवांकडे नाचण्यासाठी स्वर्गातील उत्सव रंग उर्वशी असतात. तशी तू माझ्यासमोर नाच नाच रंगवत नाच. नको मारू मला. माझ्या समोर तुझ्या नृत्य करायची उतरायचं. राम सैताना, नाचले मी. कोणाचा बरं आवाज? कोण आलेला आहे माझ्या मार्गात? या सिंधुरासुरावर कोणाचं आक्रमण तर होत नाही ना? सोडून दे रे वेड्या गर्वात मान. भक्ती करून प्रकृती सम्राट सिंधुरासुरा या नारळाच्या परिणामाचा स्वीकार करावा. ए गोसावड्या, माझ्याजवळ नाटक करू नकोस. खरं सांग, कोण आहेस तू? नारायण नारायण, माझं नाव सांगायला मी कोणी नगरीचा राजा नाही. ईश्वर हेच आमचे घर. डोळ्याने पाहावे, कानाने ऐकावे आणि तेच तुकाने सत्य ते बनावे. नारायण नारायण. मग सांग, या त्रैलोक्यात काय पाहिजे तू? नारायण नारायण, मी पाहिला या त्रैलोक्यात तुझ्या उनी महापराक्रमी योद्धा. नारायण नारायण. उगाच फालतूपणा करू नकोस. मला आव्हान देऊ शकेल असं वीर त्रैलोक्यात नसल्याने माझे सर्व सामर्थ्य फुकटतात आहे. नारायण नारायण. उन्मत्त सिंधुरा, व्यर्थ वल्गना करू नकोस. पार्वतीच्या पुत्ररूपाने तुझा वैरी केव्हाच उतरला आहे. नारायण नारायण. काय झालं? माझा वैरी आणि पार्वतीच्या पोटी? खरं सांग, खरं तसं घडलं आहे? नारायण नारायण. सदा सर्वदा सत्य तेच वदावे, हेच आमचे बोल. ज्याने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला, वरण्य पत्नी पुष्पावतीच्या कुशीत निघला
आणि त्या पराशर ऋषीच्या आश्रमात वाढला तो श्री गणेश तुझ्यावर आक्रमण करून येत आहे. तू सांभाळून राहा म्हटलं.